हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण काही गणिताचे प्रश्न जे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. आणि हे नेहमी हमखासच प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आता आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहे खाली. 1, 30, पर्याय क्रमांक 2, 5, 6 आणि 3. 5, 6 आणि 3. आता हे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं. एकच मिनिट. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चल, आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. आता हा प्रश्न पाहिला तर तुम्हाला जसं जसं सूत्र आपल्याला गरज पडेल तसं तसं मी उत्तर ते सूत्र लिहित राहतो. ए अधिक बी कंसाचा वर्ग जर आपण पाहिला तर त्याचं सूत्राचा विस्तार आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आणि इथं दुसरं सूत्र आहे ए चा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग असेल समजा ए वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. तिसरं सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग असा असेल तर ए अधिक बी लिहायचं आपल्याला आणि ए वजा बी लिहायचं. म्हणजे ए चा वर्ग आणि वजा बी चा वर्ग असेल तर वजाबाकीचं चिन्ह असेल तर ए अधिक बी एकदा लिहायचं आणि ए वजा बी लिहायचं. आता जर आपण हे प्रश्न व्यवस्थित पाहिला तर या प्रश्नामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवल इथं पहा हे 3.6 आहे त्याचा वर्ग आहे. 2 गुणिले पहिलं पद आहे इथं आणि हे दुसरं पद आहे इथे. ठीक आहे. मग असं जर असेल ठीक आहे म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2ab आणि दुसरं पद असेल तर याच्या सगळ्याच्या जागी आपण a प्लस बी आणि त्याचा वर्ग लिहू शकतो. मग हे सगळं लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहूता 3.6 अधिक ठीक आहे इथं पण अधिक आहे इथं पण अधिक आहे तर अधिक लिहायचं 2.4 चा ह्या कंसाचा वर्ग पूर्ण कंसाचा वर्ग. त्याच्यानंतर काय करायचं आपण हे इथं 3.6 एकदा इथं पहा 3.6 चा वर्ग आहे आणि 2.4 चा वर्ग आहे. मग इथं काय ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आहे म्हणजे हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे. ह्या दोघांचा वर्ग असेल तर मग आपण काय करतो एकदा प्लस मध्ये लिहितो एकदा मायनस मध्ये लिहितो. मग एकदा प्लस मध्ये लिहायचं 2.4 आणि 3.6 वजा 2.4. आता एखाद्या कोणत्याही संख्येचा वर्ग आहे समजा आपल्याला 5 चा वर्ग आहे आपण काय लिहितो 5 गुणिले 5. 7 चा वर्ग आहे तर काय लिहितो 7 गुणिले 7. 8 चा वर्ग आहे तर काय लिहितो 8 गुणिले 8. एवढंच आपल्याला माहिती आहे. 9 चा वर्ग आहे किंवा 19 चा वर्ग आहे तर काय लिहितो 19 गुणिले 19 लिहितो. एवढंच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मग एवढं आपल्याला माहिती आहे तर मग आपण काय लिहू शकतो पहा हे 3.6 प्लस 2.4 चा वर्ग म्हणजे आपण याला 2 वेळेस लिहू शकतो आहे की नाही. वर्ग म्हणजे आपण 2 वेळेस तेच लिहितो. मग हे ब्रॅकेट आपण 2 वेळेस लिहू 3.6 अधिक 2.4 3.6 अधिक 2.4 ह्याचा वर्ग म्हणजे आपण ते ब्रॅकेट काय लिहू शकतो 2 वेळेस लिहू शकतो. आणि हे खालचं जे ब्रॅकेट आहे ते जशाला तसं लिहायचं. हा सिस्टमॅटिकली एक प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर डायरेक्ट आपण काटाकाटी पण त्याची करू शकतो. चल
3 हे बाकीचं उरलेलं असतात 3.6 अधिक वजा 2.4. आता इथं जर पाहिलं इथं हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट जशाला तसं ब्रॅकेट आहे, जशाला तसं ब्रॅकेट असेल तर आपण कटाकटी करू शकतो, नाही तर कटाकटी करू शकत नाही. याची बेरीज करून याचे कॅल्क्युलेशन करून पण तुम्ही उत्तर काढू शकता, पण तेवढी काही गरज नाही. आणि एकदा परफेक्ट झालं नाही अर्ध्या 20 सेकंदात तुम्हाला उत्तर काढता येईल. 20 ते 30 सेकंदात त्याचं उत्तर ऑटोमॅटिकली, एवढ्या स्टेप करायची पण गरज नाही. एकदा आपल्याला याची आयडिया आली तर ठीक आहे. ह्या दोघांची आता बेरीज केली आपण तर ती 6, ह्या दोघांची वजाबाकी केली तर ती येते 1.2. आता याचा भागाकार करायचा, पण हे पॉइंट मध्ये आहे खाली, मला पॉइंट नाही पाहिजे, आपल्याला पॉइंट इथं खाली पाहिजे का नाही पाहिजे. मग काय करायचा, मग आपण काय करतो, ह्या 6च्या पुढे एक पॉइंट लिहू आणि हे एक पॉइंट घेऊन लिहू. 6च्या पुढे पॉइंट देऊन 0 लिहिला आपण, 6च्या पुढे पॉइंट देऊन 0 लिहिला. हे पॉइंट कटला, हे पॉइंट कटला, उरले किती 60/12 उरले. 12 1 12, 12 पंचे 60, उत्तर येईल 5. उत्तर 5 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. व्यवस्थित समजून घ्या जे पण आपण करायलो ते. मेसेज केला प्रसन्ना शेवळे, प्रसन्ना शेवळे मेसेज डिलीट पण केला. मेसेज डिलीट करायची गरज नाही, ठीक आहे, मेसेज राहू द्या. नाही समजला तर पुन्हा सांगा, पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. लाईक असलं की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली पोहोचतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पहिल्या प्रश्नाला व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं तर मला तेवढं जास्त एक्सप्लेन करून सांगायची गरज पडत नाही. पुढचा प्रश्न, 1.7 गुणिले 1.7, 1.7 गुणिले 1.7 अधिक अधिक 2 गुणिले 1.7 गुणिले 1.3 अधिक 1.3 गुणिले 1.3 भागाकाराला दिलेले आहे त्यांनी. 1.7 अधिक 1.3. आता तुम्ही काटाकाटी करायची तर डायरेक्ट पण करू शकता, ठीक आहे. ओके, डायरेक्ट याचे उत्तर येतात, मी डायरेक्टच सांगतो तुम्हाला. वाटल्यास 1-2 प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. एकदा काय तुम्हाला प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आले की डायरेक्ट आपण उत्तर नंतर करू शकतो, ठीक आहे. तर याचा जे पर्याय आहेत आपल्याला 9, 0.4, 9 पर्याय क्रमांक 0.4, पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला 6 आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याकडे 3. आता इथं जर पाहिलं हे पहिलं पद आहे की नाही 1.7 अधिक, ठीक आहे, हे 2 गुणिले 1.7 याचा वर्ग आहे की नाही, 2 वेळेस लिहिलं म्हणजे त्याचा वर्ग आहे, गुणिले 1.3 अधिक 1.3, ठीक आहे, 2 वेळेस लिहिलं म्हणजे त्याचा वर्ग आहे. आणि ज्याला डायरेक्ट तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता, ठीक आहे. हे काय होते 1.7 आणि 1.3 याचं उत्तर डायरेक्ट 3 लिहिलं तर लिहा, नाही लिहिलं तरी काय हरकत नाहीये. आता जर इथं जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, हे 1.7 अधिक 1.3 कंसाचा वर्ग तुम्ही डायरेक्टच लिहू शकता, ठीक आहे. या दोघाचा, कारण हे विस्तार आहे, हे अधिक बी कंसाच्या वर्गाचा विस्तार, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले ए आणि बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे हे पहिलं पद 2 गुणिले पहिलं पद अधिक दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, ठीक आहे. खालचे 3 जशाला तसे लिहू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता 1.7 गुणिले 1.3 तुम्ही लिहू शकता. आता हे पद 2 वेळेस आलेलं आहे, वर्ग आहे की नाही, हे 2 वेळेस आलेलं आहे, मग आपण डायरेक्टच काटाकाटी करू शकतो आणि फक्त 1.7 गुणिले 1.3 आपल्याला उरतं.
हे डायरेक्टच काटाकाटी करू शकतात. पण काटाकाटी जर समजत नसेल तर याचा वर्ग आहे या कंसाचा, तर 1.7 अधिक 1.3 लिहायचा. किती वेळेस लिहायचे हे? वर्ग आहे म्हणजे 2 वेळेस लिहितो आपण. 1.7 अधिक 1.3 आणि हे इथं 1.7 अधिक 1.3 आहे आपल्याकडे. हे आणि हे ब्रॅकेट ऑटोमॅटिकली कटून गेलं. उरलं काय? एवढंच उरलं. म्हणजे आपण हे डायरेक्ट कट करून याचा वर्ग कट करू शकतो. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे, ह्या दोघांची जर बेरीज केली की उत्तर येते आपल्याला 3. ठीक आहे, 3 हे उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये. काही जास्त प्रश्न घेणार नाही, थोडेच घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला उत्तर करायचे. पुढचा प्रश्न घेऊ. सगळे प्रश्न असेच आहे. एखादा प्रश्न असा प्रत्येक परीक्षेला विचारला जातो. 6.4 चा वर्ग वजा 3.7 6 चा वर्ग. 6.4 चा वर्ग अधिक 7.2 गुणिले 6.4 अधिक 3.6 चा वर्ग असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथं कुठेही 2 नाहीये. ठीक आहे, हे काय पहा इथे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, तर एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये आपण ती संख्या लिहू शकतो. एकदा प्लस मध्ये लिहू शकतो, एकदा मायनस मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, मग इथे जागी 6.4 अधिक 3.6 प्लस मध्ये लिहिले, 6.4 वजा 3.4 पण मायनस मध्ये लिहिले. याचे पर्याय दिले नव्हते मी, याचे पर्याय आपण लिहून घेऊ. पहिला पर्याय होता याचा उत्तराचा 2.8, दुसरा पर्याय 0.28, पर्याय क्रमांक 3 आहे -2.8, पर्याय क्रमांक 4 आहे 0.2.8 -0. चला आता आपण हे काय करू का पहा, इथं कुठेही 2 दिसत नाही. पण जर तुम्ही हे ऑब्झर्वेशन केलं, हे 2 गुणिले 3.6 आहे की नाही. 3.6 72 म्हणजे काय, 36 चे डबल राहतात आहे की नाही. इथं पॉईंट इथं पॉईंट दिला आपण. मग हे कशाचा वर्ग होणार आहे? 6.4 अधिक 3.6 ह्या दोघांचा कंसाचा वर्ग आहे, त्याचा विस्तार आहे आपली. ठीक आहे, मी पहिले 2 गणित व्यवस्थित समजून सांगितलेले आहे. तर ज्याला नाही समजलं त्यांनी पहिले 2 गणित व्यवस्थित जाऊन पाहायचे. तुम्हाला नक्की त्याचं उत्तर समजून जाईल. चल पुढचा प्रश्न पुढे जाऊत आपण. पहा, हे पूर्ण ब्रॅकेट आपण कट करू. त्याच्यासारखंच ब्रॅकेट आहे आणि वरचा हातचा आपण वरचे 2 जे आहे ते कट करू शकतो, कारण हे 2 वेळेस असते. हे 2 वेळेस लिहू असतं डायरेक्ट हे नाही, हे कटून गेलं. अजून तेच सांगतो, ज्यांनी सुरुवातीपासून नाही पाहिलं ते सुरुवातीपासून जा, तिथे आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 6.4 ह्या दोघांची वजाबाकी करा. आता 6.4 मधून 3.4 गेले, उत्तर येते 3. आता ह्या दोघांची बेरीज केली, उत्तर येते 10. हे 3.6 आहे, सॉरी 3.6. ह्या दोघांची वजाबाकी केली तर 2.8 येते आणि हे 10 येते. आता 2.8 भागिले 10 करायचं असतं. ठीक आहे, तर ते अजून हे इकडे एक कट केलं तर हे पॉईंट इकडच्या इकडे जाते, तर 0.28 आहे. 0.28 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटेल. चल पुढचा प्रश्न घेऊत आपण. अजून 1 किंवा 2 प्रश्न घेऊत आपण आणि बस करून टाकू, कारण जास्त अवघड नाही. तेच प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, तुमचं उत्तर क्लिअर होतील. चल
7.5 चा वर्ग 7.5 चा वर्ग अधिक 5 गुणिले 7.5 अधिक 2.5 त्याचा वर्ग भागिले 7.5 चा वर्ग वजा 2.5 चा एबीसीडी पर्याय 1 2 3 4 पर्याय 1 2 3 4 पर्याय दिलेले आपल्याला. पहिला पर्याय 2 0.5 5 0.25 हे आपले 4 पर्याय आहेत. ठीक आहे. तर आपण आता इथे पाहिलं इथं सूत्रामध्ये आपल्याला बघा हे a अधिक b कंसाचा वर्ग a वर्ग अधिक 2ab प्लस b वर्ग, पण इथे 2 कुठेच दिसत नाहीये, हे की नाही का 2 दिसत नाही. पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, ठीक आहे, याच्या जागी आपण काय लिहू शकतो 2 गुणिले 2.5 अधिक 7.5 लिहू शकतो. या 5 चा विस्तारित केलं तर एवढं होतं, की नाही 2.5 त्याचा वर्ग, आणि याला एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये लिहितो. इथं 7.5 अधिक 2.5 7.5 वजा 2.5. त्याच्यानंतर काय करतो आपण आता हे कोणत्या काय होईल हे 7.5 अधिक 2.5 ह्या कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे. मग इथं 7.5 अधिक 2.5 तुम्ही याची कॅल्क्युलेशन पण करू शकता डायरेक्ट. 7.5 वजा 2.5 तुम्ही कॅल्क्युलेशन पण करून उत्तर काढू शकता याचे. आता हे ब्रॅकेट गेलं, हे ब्रॅकेट पूर्ण गेलं, हे 2 वेळेस राहते ते उडून गेलं 2 वेळेस, एकच वेळेस आला. आता हे उरलं काय हे 7.5 आणि 2.5 याचं उत्तर येते 10. याची वजाबाकी केली तर ते उत्तर येते 5. 5 एक 5 5 दोन्ही 10 उत्तर आलं 2. ठीक आहे. अजून एक प्रश्न घेऊ आणि हा टॉपिक आपण स्टॉप करू. चला पुढचा प्रश्न. दोन 2.3 गुणिले 2.3 अधिक 4.6 गुणिले 1.3 अधिक 1.3 गुणिले 1.3 भागिले 1.3 नाही ते 1.2 आहे भागिले 1.1 आणि पर्याय आपल्याला लिहायचे. एक 1.21 2.1 3.5 1.1 हे आपले पर्याय दिले. आता इथं पाहिलं हे 2.3 गुणिले 2.3 म्हणजे 2.3 चा वर्ग होते. हे याला जर पाहिलं 2 गुणिले याला 2.3 लिहू शकतो आपण आणि हे 1.2 येणार. ठीक आहे. हे याची कोड आहे, याच्यात ह्या संख्येच्या दुप्पट आहे. मग याला 2 गुणिले 2.3 लिहू शकतो आणि याला 1.2 चा वर्ग लिहू शकतो आणि खाली 1.1 आहे. आता हे कोणत्या याचा विस्तार आहे ते हे विस्तार आहे 2.3 अधिक 1.2 कंसाचा वर्ग अधिक आहे का वजा आहे इथं अधिकच नाही सॉरी इथं वजा आहे, इथं वजा आहे, इथं वजा आहे. मग हे वजा बाकीचं चिन्ह येईल इथं. इथं जर वजा असेल इथं अधिक, इथं अधिकच राहते, फक्त इथं वजा असेल तर हे वजा चिन्ह आणि हे 1.1. मग काय करायचं ह्या दोघांची वजाबाकी करायची. ह्या दोघांची वजाबाकी केली ते 1.1 चा वर्ग
बरोबर 1.1. खालचा 1.1 कटला, याचा वर्ग कटला, उत्तर येते 1.1. ठीक आहे, हे पर्याय क्रमांक आपल्याला 4 मध्ये उत्तर. असे प्रश्न नेहमी येतात. शॉर्टकट मध्ये आपल्याला टाइम नसतो, पूर्ण प्रश्न करायला गेले, कॅल्क्युलेशन करायला गेले तर खूप मोठं जाते आणि चुकायची प्रश्न शक्यता पण जास्त असते. त्याच्यामुळे शॉर्टकट ट्रिकनच आपल्याला हे करायचं आहे. कुणाचा मेसेज आहे सर? नाही समजलं. नवीन पहिल्यापासून निलेश राठोड, पहिल्यापासून तुम्ही पहिले 2-3 प्रश्न पहा तुम्ही, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, मी जास्त याचे प्रश्न घेत नाही. तुम्ही सुरुवातीपासून जाऊन पाहिलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल. हे सूत्र फक्त 2-3 सूत्र पाठ ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, कोणते कोणते सूत्र आहेत? ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, तिसरा ए वर्ग वजा बी वर्ग. असे हे 7 सूत्र आहेत, पण आपल्याला इथं जास्त करून 3 सूत्रावरच येते. बाकी 4 सूत्रावरचे गणित मी एखाद्या नवीन दुसऱ्या क्लासमध्ये घेईल. ए प्लस बी ए वजा बी. ठीक आहे, हे सुरुवातीपासून माझे व्हिडिओ जाऊन पहा, तुम्हाला सगळं कळेल. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही सुरुवातीपासून जाऊन पहा, हे प्रश्न नक्कीच कळणार. अजूनही नाही कळाला तर आपण याच्यावर आधारित उद्या प्रश्न नक्कीच घेऊ. आपण 5 प्रश्न घेतले, 5 प्रश्न सफिशियंट आहेत. तुम्ही पहा, मी व्यवस्थित समजून सांगितलं आहे त्याच्यात. ठीक आहे, आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, आपल्या मित्रमंडळीपर्यंत ह्या व्हिडिओला जाऊ द्या. व्हिडिओला लाईक तर करतच जा आणि आपल्या मित्रमंडळीला जाऊ काय करत जा, सांगत जा की व्हिडिओ पहा आहे. चला, मी एक प्रश्न देतो, तो तुम्ही कमेंट करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. 4.5 याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. 4.5 गुणिले 4.5. सुरुवातीपासून गेले की तुम्हाला सगळं याचं उत्तर समजणार आहे. सर फक्त 5 क्वेश्चन्स मध्ये समजून जाईल. नाही समजला कमेंट मध्ये सांगा सर, नाही समजला. हा टॉपिक तुम्ही रिपीट घ्या, नक्कीच मी पुढच्या क्लासमध्ये नक्कीच उद्या मी घेईन याच्यावर. ठीक आहे, पण समजून जाईल तुम्हाला, कारण तुम्ही एकच प्रश्न पाहिला ना, शेवटचा प्रश्न पाहिला. तुम्ही जर सुरुवातीपासून गेलात आणि पाहिलात तर पहिले 2 प्रश्नामध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जास्त गरज पडणार नाही. आणि दुसरे टॉपिक भरपूर आहेत आपल्याला, हे कव्हर होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, 4.5 गुणिले 4.5 वजा 7 गुणिले 4.5 अधिक 3.5 गुणिले 3.5. हा प्रश्न अजून एकदा समजून सांगायचा, असं समजून सांगू शकतो मी. ठीक आहे, विद्यार्थी लाईव्ह असले ना मला राहावं वाटतं. पहा आता 6 आहे, तर थोडे जर जास्त विद्यार्थी वाढले तर आपण घेऊ. तर एखादा अजून हा प्रश्न समजून सांगतो मी तुम्हाला, एकदम डिटेल मध्ये व्यवस्थित समजून सांगतो. पहा आता, ठीक आहे, आता सांगतो मी फक्त 5. ठीक आहे, हा प्रश्न व्यवस्थित पहा, नाही समजला तर मला रिपीट सांगा, मी व्यवस्थित समजून सांगतो. अजून हे 4.5 वजा 3.5. मला याचे उत्तर एक उत्तर तुम्हीच द्यायचे आहे. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. पहा, जास्त प्रश्न करण्यामध्ये काही गरज नाही जास्त प्रश्न करायची. ठीक आहे, आता पर्याय वगैरे देत नाही तुम्हाला, डायरेक्टच आपण याचं उत्तर करू. ठीक आहे, पहा हे 4.5 गुणिले 4.5. 4.5 गुणिले 4.5 म्हणजेच काय लिहू शकतो आपण? 4.5 चा वर्ग लिहू शकतो, हे की नाही. आता इथे हे जर 3 पाहिले, हे 7 पाहिले, एक तर 4.5 गुणिले 7 आहे, नाही तर 3.5 गुणिले 7 आहे. मग काय आलं, हे 3.5 गुणिले 2 म्हणजे 7 येणार, हे की नाही. 3.5 गुणिले 2 म्हणजे 7. एक तर इकडची संख्या गुणिले 2 येईल, नाही तर इकडची संख्या गुणिले 2 येईल. मग ही इकडची संख्या गुणिले 2 7 येणार आहे, हे की नाही. मग मी इथं 2 लिहितो. 4.5 गुणिले 3.5, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे तिथे 7. मग मी इकडे लिहिलं, आहे की नाही, याला ब्रॅकेट मध्ये केलं आणि हे केलं 3.5. याच्या जागी, एवढ्या संख्येच्या जागी मी 3.5 चा वर्ग लिहिला. एवढ्या जागी मी याला काय केलं, ह्या दोघांच्या जागी आपण 7 गुणिले 7, ते काय लिहितो 7 चा वर्ग. तसंच मी 5.5 गुणिले 4.5 गुणिले 4.5 म्हणजे 4.5 चा वर्ग लिहिलेला. ठीक आहे, समजत असेल तर ओके म्हणा जा. ठीक आहे सर, नाही समजत असेल तर अजून डिटेल मध्ये सांगतो मी. ओके, एवढं समजलं का तुम्हाला?
हे काय केलं इथलचं, ठीक आहे. याला असं लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही असं पण लिहू शकता, ठीक आहे. 7ला मी काय लिहू शकतो, 3.5 गुणिले 2 म्हणजे 7 होता त्याचं उत्तर. कळालं काय? एवढं ओके आहे का? चला ठीक आहे. त्याच्यानंतर हे 3.5 गुणिले 3.5 म्हणजे 3.5 चा वर्ग. आता जर पाहिलं तुम्ही, ही खालची संख्या, याला वजाबाकी करायची काही गरज नाही. याला जशा तसं लिहिलं तरी चालते, वजाबाकी केलं तरी चालते. या दोघांची वजाबाकी करा तर उत्तर येते तुम्हाला 2. नाही केलं तर जशाला तसं ठेवलं तरी चालते, याला काय हरकत नाही. आपण डायरेक्ट काटाकाटी करू शकतो. नाही, हे किती येणार, 4.5 मधून 3.5 गेले, उत्तर येते 1. आता जर पाहिलं, खाली 1 लिहायची काही गरजच नाही आपल्याला, ठीक आहे. सोपं उत्तर आहे. 4.5 वजा 2 गुणिले 3.5 आणि 4.5 म्हणजे इथं पहिलं पद आणि दुसरं पद आहे. याला आपण ए पकडलं, ए चा वर्ग आधी वजा, याला 2 पकडलं, याला बी पकडलं, याला ए पकडलं आणि याला बी चा वर्ग पकडलं. खाली एक जसा तसा, खाली एक असं तर लिहायची गरज नाही. आता ए च्या जागी 4.5 घेतलं, म्हणजे जर असं सूत्र असेल तर पहा, ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, म्हणजे आपण काय लिहू शकतो, ए वजा बी कंसाचा वर्ग लिहू शकतो. ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे आपण हे पहिलं पद लिहू शकतो. वजाबाकीचं चिन्ह, इथं वजाबाकीचं चिन्ह असेल तर 4.5 वजा 3.5 असं लिहू शकतो. खाली एक लिहायची गरज नाही, ठीक आहे. याचा पण वजाबाकी केली तर काय होते, याचा वर्ग, ठीक आहे. नाही, मग याची पण वजाबाकी केली तर एकच उत्तर येते. 1 चा वर्ग उत्तर काय येणार तुम्हाला, एकच उत्तर येणार. आता खूप मोठं राहते प्रश्न, पण त्याचं उत्तर फार सोपं राहतं, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जाऊन पहा पूर्ण प्रश्न, तुम्हाला नक्कीच हे पूर्ण व्हिडिओ समजून जाईल. याच्यावर आधारित आपण जो पुढचं थोडं डिफिकल्टी लेवल, जास्तची जी डिफिकल्टी लेवल आहे ते आपण येणाऱ्या दिवसात, 1-2 दिवसात घेऊयात. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईव्ह जास्त राहू द्या. मी नक्कीच जास्तीत जास्त वेळ तुम्हाला देईन, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.